मित्रांनो, मागच्या काही दिवसांपूर्वी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून क्रेडिट ऑफिसरची एक मोठी म्हणजे 1000 जागांची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली होती। ज्या जाहिरातीचा आज म्हणजे 20 फेब्रुवारी 2025 फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे। आज रात्री 11:59 पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता। या संदर्भात विद्यार्थ्यांचे डाउट्स हे होते की सर नेमकी ही एग्जाम कधी असणार आहे, सो दॅट आम्हाला त्या अकॉर्डिंगली फॉर्म भरता येतील। तर या एग्जामचा अपडेट असे की ही जी एग्जाम आहे ही मोस्ट प्रोबेबली 5 एप्रिल 2025 रोजी होण्याचे दाट चिन्ह आहेत। 5 एप्रिल 2025 बद्दल बोलतोय मी, 5 एप्रिल 2025। तर SBI क्लर्कची जी मेन्सची डेट आहे ती 10 एप्रिल 2025 आहे। तर त्याच्या अगोदर 3-4 दिवसांपूर्वी ही एग्जाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सगळ्यांनी यासाठी अप्लाय करून ठेवा। पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा असा की सर नेमकं याला का अप्लाय करावं, तर बघा तुम्ही SBI क्लर्कच्या मेन्ससाठी जो अभ्यास करताय तोच अभ्यास तुम्हाला या ठिकाणी पण कामाला येणार आहे। म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारले जाणार आहे। सोबत म्हणतोय मी IDBI ची अजून एक जाहिरात येऊ शकते, ज्याबद्दल मी मागे बोललो होतो, ज्युनियर असिस्टंट मॅनेजरची। तर ती एक PGDBF ची रिक्रुटमेंट जी आहे ही येऊ शकते। त्याचीही एक्झाम डेट जी आहे किंवा एक्झाम एक्सपेक्टेड डेट जी आहे ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये आहे। सोबत का मला असं वाटतं माहित नाही, पण सेंट्रल बँक ऑफ इंडिया अजून एक नोटिफिकेशन काढू शकतं, ज्याला आपण LBO म्हणू शकतो किंवा माहित नाही आता नेमकं काय म्हणू शकतो, पण सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं अजून एक नोटिफिकेशन येऊ शकतं वेगळं। याच्या व्यतिरिक्त अजून एक वेगळं नोटिफिकेशन सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून येऊ शकतं। त्यामुळे लाईनअप एक्झाम भरपूर आहे। जसं आता या आठवड्यात आणि पुढच्या आठवड्यात SBI क्लर्क आहे, त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे येणाऱ्या रविवारी जी आहे रविवारी युको बँकेची लोकल बँक ऑफिसरची एक्झाम आहे, त्यानंतर न्यू इंडिया ॲश्युरन्सची मेन्सची एक्झाम आहे, असिस्टंटची मेन्सची एक्झाम। तर या एक्झाम लाईनअप आहे। पुढे SBI PO प्री आहे, त्यानंतर SBI क्लर्क मेन्स आहे। आज मी सेंट्रल बँक ऑफ इंडियाची PGDBF ची डेट सांगितली तुम्हाला की 5 एप्रिलला येऊ शकते पहिल्याच आठवड्यात। त्यानंतर IDBI ची आहे, त्यानंतर पुढे सेंट्रल बँक ऑफ इंडियाची अजून एक जाहिरात येऊ शकते। तर या 5-6 एक्झाम पुढे लाईनअप आहे, त्या हिशोबाने तयारी चालू ठेवा। गिवअप करू नका किंवा कुठेही मोमेंटम ब्रेक होऊ देऊ नका। गिवअप करत नाही तुम्ही मला माहिती आहे, पण मोमेंटम ब्रेक होऊ देऊ नका। आणि हा सेंट्रल बँकेचा फॉर्म सुद्धा सगळ्यांनी भरा, एवढंच सांगायचं होतं। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।